नमस्कार मित्रांनो, आपले सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, 23-24 जुलैला लाखो कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार। कर्मचाऱ्यांना मिळणार भेट वस्तू, आणखी पगारात 50,000 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो अशी मोठी बातमी पुढे येत आहे। त्या बातमीबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून टाका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सोबतच ही महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमॅन फॅक्टर वाढवला तर त्यांचा फरक टेक होम सॅलरीवर दिसेल। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान पगार हा 18,000 रुपयावरून 26,000 रुपये होईल। केंद्रातील मोदी सरकार 23 जुलै रोजी आपला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे। अशा स्थितीत या अर्थसंकल्पातून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही चांगली बातमी मिळू शकते असा अंदाज समाजातील प्रत्येक वर्गाला आहे। फिटमॅन फॅक्टर 3 किंवा 3.68% वाढवण्याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोठी घोषणा करू शकतात, ज्यामुळे मूळ वेतन हे 21,000 किंवा 26,000 होण्याची शक्यता आहे। फिटमॅन फॅक्टर वाढल्यास मूळ वेतन 26,000 रुपये होईल। मित्रांनो, वास्तविक सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे फिटमॅन फॅक्टर 2.57 पट आहे आणि मूळ वेतन हे 18,000 रुपये आहे। केंद्रीय कर्मचारी बऱ्याच दिवसापासून फिटमॅन फॅक्टर 3.68 पट वाढवण्याची मागणी करत आहेत। अशा परिस्थितीत 48 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। 8व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांचा फिटमॅन फॅक्टर 3 किंवा 3.68% वाढवला जाऊ शकतो। असे झाल्यास मूळ वेतन हे 6 ते 8,000 पर्यंत वाढेल आणि मूळ वेतन 18,000 वरून 21,000 किंवा 26,000 पर्यंत वाढेल। फिटमॅन फॅक्टर वाढल्यास पगार किती वाढेल पहा मित्रांनो। जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18,000 रुपये असेल तर भत्ते वगळून त्याचा पगार हा 18,000 गुणिला 2.57 पट बरोबर 46,260 असेल। 3 पट फिटमॅन फॅक्टरसह कर्मचाऱ्यांचा पगार 21,000 रुपये गुणिला 3 बरोबर 63,000 रुपये असेल। म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे 15,500 रुपये मिळत असतील तर त्याचा पगार 15,500 गुणिला 3.57 रुपये किंवा 39,835 रुपये असेल। मात्र अधिकृत दिजुरा मिळणे बाकी आहे। आजपर्यंत दर 10 वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत आहे। जर मोदी सरकारने 25-26 मध्ये 10 वर्षांच्या पॅटर्ननुसार 8वा वेतन आयोग लागू केला तर त्याच्या पगारात 44.44% वाढ होऊ शकते। याचा फायदा 68.62 लाख कर्मचारी आणि 67.85 लाख पेन्शनधारकांना होईल। 8वा वेतन आयोग लागू होताच फिटमॅन फॅक्टर देखील वाढेल। यामुळे सरकारने 2016 मध्ये फिटमॅन फॅक्टर वाढवला होता आणि त्याच वर्षी 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला होता। त्यानंतर कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढले होते ते 6 ते 18,000 रुपये। तर मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।